टॅलेंट म्हणजे अमन ज्याने तुफानी फटकेबाजी केली आणि इथे पाहूया 78 धावा आहेत, 13ची सरासरी असणाऱ्या प्रति षटका मागे. आणि हे जे मोठं टार्गेट असतं तिथे मात्र पॉवर प्लेची षटकांना फार महत्व आहे. पहिला चेंडू राईट मोठं विकेटचा मारा असेल इथे बघा. यस वाईड यॉर्कर सुरेख चेंडू हाताळल्या. पहिल्या चेंडूवरती एसटी रक्षकाचा भेद घेणारा डॉट चेंडूने सुरुवात मात्र केले. सुरेख सुरुवात आहे कारण इथे जेव्हा तुमचा 78 धावांचा पाठलाग तुम्ही करताय एक एक चेंडू जसं डॉट जाणार आस्किंग रेट वाढणार प्रेशर देखील वाढणार आणि प्रेशरमध्ये फलंदाजांना बाद होताना देखील आपण पाहिलं. पाहूया प्रेशर कसं रिलीज केलं जाते. पुन्हा एकदा अमन सज्ज झालाय. पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका आहे. बिपिन इथं आपण पाहिलं तर बिपिन थोडंसं पंबल होतोय, थोडंसं पंबल आहे. आणि इथे बघा इथे मात्र शेवटच्या क्षणी नक्कीच बिपिन थोडासा क्रिकेटपेक्षा थोडंसं फुटबॉल पाहायला मिळतंय. धावसंख्या उघडे 2 हा फटका कव्हरला जातोय. थोडंसं पंबल होताना पाहतोय. फलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा. इथे तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त आहे याचा अर्थ असा नाही की उधळपट्टी केली पाहिजे. एक एक धावेला फार महत्व आहे कारण हा तुमचा मॅच आहे ना, परवाच्या दिवसात खेळायचं की नाही ठरवणारी ही लढत आहे, तिकीट कन्फर्म करणारी लढत आहे. तर इथे मात्र चांगलं प्रदर्शन करावं लागेल. सज्ज झालाय अमन. पुढचा चेंडू राईट पुढचा विकेटचा मारा स्ट्राईकवर. हो इथे मात्र सूर्य एक फटका. पुन्हा एकदा झेल सुटतोय. संधी येत नसते ती आपल्या खेळातून निर्माण करावी लागते. नाव नाही झाले तरी चालेल, कामगिरी अशी करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे जसं अमनने फलंदाजीमध्ये केलं होतं. यस डीजे चौकार येतो, डीजे देखील वाजतोय. थँक्यू. इथे बघा संधी होती, झेल सुटते, जीवदान मिळतंय. धावसंख्या होती 6. पुढचा चेंडू असेल अमनचा. हो इथे बघा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता आणि अर्थात एक धाव मात्र मिळते. धावसंख्या होते 7 धावा. डावातील षटक क्रमांक पहिलं. तदनंतर स्ट्राईकवर असेल राजकिरण. गोलंदाजी चांगली केली होती. षटक क्रमांक 2 पावप्लेचं टाकलं होतं. केवळ 4 धावा दिल्या होत्या. आणि आपण पाहिलं तर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. इथं पाहिलं तर सलामीसाठी देखील आलाय, सज्ज झालाय. अमन राईट अर्ध विकेटचा मारा असेल राजकिरणसाठी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बघा. इथे पुन्हा एकदा चालला चेंडू दणदण करत. बघा इथे मात्र नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण आहे. आणखीन 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपण पाहतोय. धावसंख्या होते 9 धावा. डावातील पॉवरप्लेचं पहिलं षटक फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतो चिपळूण प्रीमियर लीग अर्थात CPL 2025 पर्व 4 दिवस दुसरा शेवटचा मॅच, अंतिम मॅच आजच्या दिवसात दिलेलं आपण पाहतोय. आणि ते मात्र जास्त टीम मिटिंग्स नको आहे. विनंती करतो सौरभ पवार यांना आपण पाहिलं तर यांच्या 2 षटकं अत्यंत महत्त्वाची असतील ह्या मॅचमध्ये कारण हा मॅच देखील महत्त्वपूर्ण आहे. यस अर्थात आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज झालाय अमन. राईट अर्ध विकेटचा मारा असेल. हो इथे मात्र पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातोय सीमा रेखा पार आर पार षटकार. यस डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूवरती 9 धावा दिल्या होत्या. शेवटचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. राजकिरणने आपल्या उंचीचा ताकदीचा नजाकतीचा फायदा घेताना चेंडू भिरकावून दिला. इथे येतात धावसंख्या 15 धावा जी सरासरी आवश्यक आहे. इथे मात्र संघाला जिंकण्यासाठी त्याच्यापेक्षा 2 धावा जास्त येताना आपण पाहतोय. म्हणजे पॉवर प्लेमध्ये चांगलं घडलंय ते. यस फलंदाजी करणारा संघ म्हणजेच नागार्जुन संघासाठी आपण पाहिलं तर चांगलं षटक आहे. षटक मोठं बनवलंय. थोडंसं मिसफील्ड देखील पाहिले, कॅचेस देखील सुटले. त्याचा मात्र फटका बसतोय संघाला. आणि ओमसाईच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी नागार्जुन संघाकडून षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज झालाय. येस आपण पाहिलं तर सौरभ पवार. ओमसाई फलंदाजी करताना बघा चांगली सुरुवात झाली. इथे मात्र सज्ज झालाय पुन्हा एकदा सौरभ पवार. दुसऱ्या इथे बघा क्रॉस बेटने खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडूने इथे मात्र सुरुवात होते. 15 धावा आल्यानंतर सौरभला कमबॅक करावं लागेल. पाहूया कमबॅक होणार की सातत्यपूर्ण आक्रमण करणं
एका बाजूला अनुभवाचा भंडार, दुसऱ्या बाजूला युवा ऑलराऊंडर सौरभ पवारला आपण पाहतोय. पावप्लेच्या षटकाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण आपण पाहतो. मिड ऑफ सज्ज केलाय. तदनंतर काऊ करण्याच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारे आक्रमण असेल ते या युवा म्हणजेच सौरभ पवारचं. तदनंतर सज्ज झालाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेटचा मारा असेल शैलेशसाठी. हो इथे मात्र जबरदस्त. याच्याकडे देखील आपण पाहिलं त्याला युवा म्हणण्यात अर्थ नाही, कारण जर पाहिलं तर जेव्हापासून TWJ संघाची मोर्चे बांधणी झाले त्याच्या पाठीवरती टॅग कोणता आहे? व्यावसायिक संघ. नक्कीच TWJ डॉमिनेटर इथं आपण पाहतोय CPLच्या माध्यमातून, ओमसाईच्या माध्यमातून, परंतु कारभारीच्या माध्यमातून. परंतु इथे बघा, इथे मात्र इथे बघा फुलटॉस चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अमन चेंडूवरती येतोय आणि बघा इथे बघा चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु विकेट किपरकडून थोडीशी चुकी होते. फार नुकसान मात्र होत नाहीये. 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आहे ती 17 धावा. म्हणजे षटकात कमबॅक म्हणावं लागेल. 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर 2 धावांचा फटका आहे आणि नक्कीच चांगली लढत होणार. बघा मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं होतं 70 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात चांगली केली होती. तदनंतर गोलंदाजांनी काय कमबॅक केलं होतं. अवधूतने खात करून जे षटक क्रमांक 6 टाकलं होतं बक्षिसांचा मानकरी झाला. तदनंतर मॅन ऑफ द मॅचचा देखील मानकरी झाला. हिरो ठरला होता. पाहूया ह्या लढतीत कोणता खेळाडू हिरो ठरतोय. इथे मात्र सुरेख फटका आहे. पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चालले दणदण करत. चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे. चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हरतोय, चौकार बसतोय आणि डीजे देखील वाजतोय. थँक्यू डीजे. इथे आपण पाहिलं तर 21 धावा फलकावरती लागतात. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. इथे देखील सलामीच्या विकेटसाठी पार्टनरशिप, फलंदाजीमध्ये देखील विकेटसाठी ओपनिंगच्या पार्टनरशिप पाहिली होती. चांगली सुरुवात आहे. इथे मात्र फुल टॉस होता. प्रॉपर टायमिंग होत नाहीये आणि इथे मात्र हो इथे मित्रांनो काय केले तुम्ही. चुकीला माफी नाही. क्रिकेटच्या पटलावरती शैलेश कोलकांना फुलटॉस चेंडू होता. षटकार चौकाराचा चेंडू ज्याला म्हणतात, परंतु टायमिंग झालं नव्हतं. संधी आली होती. कॅच नव्हे मित्रांनो, मॅच सोडलाय तुम्ही. बघा जर का याची बॅट बोलू लागली, धोक्याची घंटा वाजवू लागली की त्याला थांबवणे फार मोठं मुश्किल आहे, कारण सेट बॅट्समन स्पर्धेत धावा आलेत. एक धाव मात्र मी ते धावसंख्या होते. 22 धावा डावातील षटक क्रमांक 2. सोपा झेल होता. मी तर म्हणेन सायंकाळच्या सत्रात हा सोपा झेल आहे. उन्हामध्ये अशा प्रकारचे झेल टिपताना थोडा सूर्याची किरण डोळ्यावरती येतात. सूर्य मित्रांनो मावळत चाललाय. तुम्ही असं केलं तर आपला संघ देखील मावळते दिशेने जाणार. पुन्हा एकदा सज्ज झालाय सौरभ पवार. इथे मात्र आखूट टप्प्यात चेंडू सौरभ पवार वरती केला जातो वार. चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषेचा वेध घेताना. इथे मात्र पाहिलं तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. छोटे छोटे खेळाडू आहेत, परंतु बघा छोटा पॅकेट बडा धमाका. सुरेख क्षेत्ररक्षण, टाळे देखील वाजतात. संघाच्या माध्यमातून चेअरअप केलं जातंय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते बिनबाद 24 धावा. 25 धावा फलकावरती लागतात अद्यापही. थँक्यू. 24. यस डीजे कॅरी ऑन. 24 धावा लागल्यात. थँक्यू. CPL 2025 पर्व 4 शेवटचा मॅच आपण पाहतोय. इथे मात्र बघा गोलंदाजीवरती प्रथमेश जाधव सज्ज झालाय आणि काय फलंदाजी केली होती. 12 चेंडूमध्ये 4 षटकार, 1 चौकार, 31 धावांची खेळी केली, ज्याच्यामुळे आपण हा मोठा स्कोर, आपण विशाल स्कोर आपण पाहतोय. त्यानंतर षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो नक्कीच प्रथमेश जाधव. आणि क्षेत्ररक्षण पहा, डीप स्क्वेअर लेग आहे, काऊ कॉर्नर आहे. त्यानंतर मिडॉनच्या पट्ट्यात खेळाडू मिडॉप आहे अमन. त्यानंतर डीप कव्हरच्या पट्ट्यात बिपिनला आपण पाहतोय. सर्कलच्या आत शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन. त्यानंतर पॉईंटच्या पट्ट्यात एक खेळाडू एस्टनच्या मागे एसटी रक्षक आदित्य चव्हाण. गोलंदाजीवरती प्रथमेश जाधव सज्ज झालाय. षटक क्रमांक 3 मधील पहिला चेंडू.
हो इथे बघा, इथे हा अनइवन बाउन्स आहे, परंतु एकदा मात्र मी ते एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या आता मात्र पोहोचते ती संघाचं पावशतक 78 धावांचा पाठलाग करताना 25 धावा. सलामीच्या विकेटसाठी प्रदीप आणि प्रथमेशने देखील चांगली पार्टनरशिप केली होती आणि तदनंतर मोठा विशाल काय स्कोर पण पाहिला आणि इथे देखील चांगली पार्टनरशिप आहे. आतापर्यंत 25 धावांची सुरेख पार्टनरशिप. पुन्हा एकदा सज्ज होते प्रथमेश. इथे मात्र सुरेख चेंडू आहे. मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता अवधूत, परंतु मित्रांनो षटक क्रमांक 4 टाकणारा हाच तो प्रथमेश जाधव होता. मॅच फसला होता. 28 धावांची गरज होती आणि ह्याच प्रथमेशने 2 धावांचं षटक टाकलं होतं. षटक क्रमांक 4. त्यानंतर 12 चेंडू आणि 26 असं समीकरण आलं होतं. त्या सामन्याचा देखील हिरो होता. पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट मोठा विकेटचा मारा असेल. इथे पुन्हा एकदा इथं बघा, पुन्हा एकदा संधी निर्माण झाले. ह्यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक तडम्यांच्या पट्ट्यात. त्याला माहिती आहे चुकीला फक्त एकदा माफी असते, वारंवार नाही. धक्का क्रमांक 1. यस शैलेश बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट गिरता हुआ डीजे बचता हुआ. थँक्यू डीजे, थँक्यू. यस आपण पाहिलं तर या षटकात आतापर्यंत 2 चेंडू झालेत. पहिला चेंडू अनइवन बाउन्स म्हणजे पंचांनी घोषित केला होता स्क्वेअर चेंडू. तदनंतर डॉट, तदनंतर विकेट. धावसंख्या 25 धावा. नवीन फलंदाज मैदानात गौरव शेट्टे. हो 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 जोरदार अपील आहे, जोरदार अपील आहे. इथे आपण पाहिलं तर कारण बघा इथे जोरदार अपील देखील होतंय. थोडंसं मिस फिल्डिंग देखील पाहायला मिळते. अपील करण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू जातोय. यस प्रथमेशचं लक्षण होतं. 2 धावा मात्र मी ते धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती होते 27 धावा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांनी ठरवले नॉट आउट, नाबाद. तदनंतर आपण पाहिलं 2 धावा देखील मिळते. धावसंख्या होते 27 धावा. इथून मात्र बघा जसं जसं सामना पुढे जाणार तसं तसे मॅचमध्ये रंगत येणार. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. पुन्हा एकदा पॅव्हिलियन एंडकडनं सज्ज झालाय प्रथमेश जाधव. राईट टॅप द विकेटचा मारा आहे. आकुट टप्प्यात चेंडू. यस आपण पाहिलं तर इथे मात्र ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने म्हणते. हो इथे मात्र मोठा फटका आहे आणि अशा वेळी मात्र पाहूया. हो 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 पाहूया निर्णय काय असणार, कारण सीमारेषेचा हा डिसिजन आहे आणि हा निर्णय असेल. पाहूया पंचांचा इशारा येतो. यस इथे मात्र जातोय आर पार. बिग 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 षटकार डीजे. थँक्यू थँक्यू. 34. पुन्हा एकदा येस आपण पाहिलं तर बॅटची कट घेऊन जाणार चेंडू फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जात आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 78 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आहे 1 गडी बाद 35 धावा. 18 चेंडूचा काय शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर इथं पण पाहिलं तर शेवटच्या 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. इथं मात्र समालोचन कक्षामध्ये बदल होते. 18-43 समीकरण आहे. कोण जिंकणार कोण हारणार कोण बघणार परवाचा दिवस, कोण जाणार घरी ठरवणार ही लढत. तोपर्यंत मी थांबतोय. ऐकूया पुन्हा एकदा सिद्दीक पेमन और टू सिद्दीक. यस डीजे. शुक्रिया। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं फिटनेस क्रिकेट क्लब प्रेजेंट चिपलून प्रीमियर लीग 2025 सीजन 4। सीजन 4 का ये आज का दूसरा दिन और दूसरे दिन का आखिरी मुकाबला मैदान के अंदर। फिलहाल ओवर की बात कीजिए तो ओवर 3 ओवर का खेल समाप्त। 35 रन जीतने के लिए 78 का टारगेट है। 78 रन बनाने हैं।
राजकिरण को आप देख रहे हैं मैदान के अंदर 5 गेंदों में 17 पर, गौरव 2 गेंदों में 1 पर, ईश्वर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ गेंद को कट कर दिया, गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ जाते हुए 1 रन मुकम्मल किया और विभिन्न अच्छी फील्डिंग कर रहे हैं और अच्छा थ्रो कर रहे हैं। फिलहाल रन संख्या अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 36, चौथे ओवर का खेल जारी है। सागी 11 एक बार फिर देखिए मैदान के अंदर जो बल्लेबाजी करने वाली टीम है, अच्छी तरीके से बल्लेबाजी ओम साई की जो टीम है उनको जीतने के लिए कुल मिलाकर 78 का पीछा करना है। ईश्वर की अगली गेंद ओवर द विकेट, अच्छी गेंद है, बहुत अच्छी गेंद है, जड़ में गेंदबाजी करे, ब्लॉकर में गेंदबाजी करे, मौका नहीं दे रहे बल्लेबाज को हाथ खोलने का। रन संख्या 1-1 रन के साथ बढ़ रही। गौरव शेट्टी को आप देख रहे हो, एक एंड पर राजकिरण बोले और दोनों भी बल्लेबाज रक्षात्मक ढंग के साथ खेल रहे हैं। चौथा ओवर चल रहा है, रन संख्या 37 रन, 1 विकेट के नुकसान पर। ओवर की बात कीजिए, ओवर फिलहाल चौथा ओवर का खेल चल रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से अच्छी गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ काट कर दिया, खिलाड़ी एक तरफ चले गए, गेंद दूसरी तरफ चली गई, गेंद का पीछा कर रहे, नहीं रोक पाएंगे, भाग्य का सहारा, नसीब का सहारा, गेंद बाउंड के बाहर, 4 रन। रन संख्या में इजाफा होगा इस चौके के साथ, अब जाकर इजाफा 41 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर। आज की शाम का यह आखिरी मुकाबला चल रहा है। जीतने के लिए कुल मिलाकर 15 गेंदों का खेल शेष है, 37 रनों की जरूरत है। रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है। 15 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 37 रनों की जरूरत है। राजकिरण भोले का बल्ला बोल रहा है, 7 गेंदों में 22 पर खेल रहे हैं और अच्छी बल्लेबाजी। ईश्वर की अगली गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, अक्रॉस द स्टंप जाके इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए स्क्वायर लेग की तरफ गेंद जा रही है। डीपी स्क्वायर लेग पर खिलाड़ी अलोंग द कारपेट इस गेंद को खेला था, ज्यादा बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश नहीं कर रहे हैं और खराब गेंद पर प्रहार, अच्छी गेंद पर एक बार फिर देखिए रक्षात्मक ढंग के साथ खेलकर रन बना रहे हैं। स्कोर बोर्ड को चलाने का काम चल रहा है। रन संख्या फिलहाल 42 रन, 1 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर चल रहा है, कुल मिलाकर 6 ओवर का मुकाबला है। पारी के अंदर जवाब देने के लिए आप देख रहे हैं बैटिंग करने वाली टीम ओम साई 11 की टीम, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, दायरे के अंदर ऑफ साइड पर 3 खिलाड़ी, अच्छी गेंद थी, लोवर फुट टॉस गेंद थी, तेजी के साथ लॉन्ग ऑन की तरफ खेलते हुए अवधूत वहां पर है, नहीं रोक पाएंगे, पैरों से रोकने की कोशिश की, नहीं रोक पाए, गेंद बाउंड के बाहर जाती हुई, ब्यूटीफुल शॉट, कड़क स्ट्रोक, गेंद बाउंड के बाहर, 4 रन। धावपलकेवरती धावा आहेत ते एकूण 46 धावा, 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मॅच रंगलाय, खूप चांगला मॅच आहे। 78 धावांचा पाठलाग आहे, 46 धावा झालेत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। 14 षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, कॉमेंट्री बॉक्स एंड करणं सौरभ पवार, मॅन फ्रॉम ओमली, पुढील बॉल बॅट्समॅन गौरव करिता, चेंडू चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळतायत लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक अवधूत ला तुम्ही बघताय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावापेक्षा जास्त धाव नाही आहे। दरम्यान पंचाचा सिग्नल, 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत ते 1 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा आणि या मॅचमध्ये 78 धावांचा पाठलाग चालू आहे, म्हणजे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय 31 धावा या मॅचमध्ये ओम साई 11 या संघाला बनवायचे आहेत। 12 बॉल शिल्लक आहेत, 31 धावांची गरज आहे, मैदानामध्ये पाणी गेलं आहे आणि खेळ देखील थांबला आहे। 12 चेंडू 31 धावांची गरज आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेकमध्ये गाणं घेतोय, गाण्यात पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय, असं गेलो आणि असं आलो। शुक्रिया शुक्रिया, वेलकम वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है, सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं एक अच्छा टूर्नामेंट, एक शानदार टूर्नामेंट। रुद्र एक बार फिर देखिए, इसके पहले के जो मुकाबला था उसके अंदर रुद्र स्पोर्ट को शिकस्त देने का काम नागार्जुन की टीम ने किया था
और अच्छी गेंदबाजी रही उस मैदान के ऊपर। और उस मैच के अंदर गेंदबाजी करने के लिए अब जाकर प्रथमेश यादव 5वें ओवर के अंदर 12 गेंदों का खेल शेष है, 31 रनों की जरूरत है, मुकाबला ऑन है, मजा आएगा। गेंदबाजी करने के लिए 5वें ओवर के अंदर गुहागर के एक अच्छे गेंदबाज गेंदबाजी करने के लिए तैयार है। प्रथमेश यादव गेंदबाजी करके स्ट्राइक रेट पर गौरव शेट्टी बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, क्लीन बोल्ड होते हुए बैक टू बॉल जाना पड़ेगा। बहुत बड़ा झटका, झटका नंबर दूसरा लगता हुआ प्रथमेश ने शिकार किया गया, गाड़ी को भी समय मिलने पाना, गॉन विकेट की दवा। शुक्रिया, थैंक यू। पहली गेंद पर सफलता यानी गेंदबाज का कॉन्फिडेंस अब जाकर 7वें नंबर पर रहेगा। नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं, 2 विकेट गिर चुके हैं और 14 नंबर पर अब जाकर नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। बैटिंग करने के लिए नए बल्लेबाज धीमे धीमे कदमों के साथ मैदान के अंदर जा रहे हैं। फिलहाल जीतने के लिए अब जाकर इस मैच के अंदर 31 रनों की जरूरत है, 11 गेंदों का खेल शेष है। नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए जाते हुए ओम साई 11 की तरफ से शुभम को आप देख रहे हैं। शुभम ऑन स्ट्राइक, शुभम बैटिंग करने के लिए तैयार। नॉन स्ट्राइक रेंज पर राजकिरण गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रथमेश यादव जिनको सफलता मिली है, इनका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर रहेगा। 11 गेंदों का खेल शेष है। इस मैच को जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। सामने घना अंधेरा है, चीर कर रास्ता बनाना है, सामने खाई है, आपको छलांग लगानी है। 11 गेंदों का खेल शेष, 31 रनों की जरूरत है। 31 अभी भी बनाने गए, दिल्ली अभी दूर है, वहां तक पहुंचने तो एफर्ट लगाने होंगे। ईश्वर के अगली गेंद अपने बॉलिंग मार पर कमेंट्री बॉक्स इन की तरफ से ओवर द विकेट। ईश्वर की अगली गेंद अच्छी गेंद थी, जड़ में गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी। शुभम समझ नहीं पाए, पढ़ नहीं पाए। अब प्रथमेश यादव यही बता रहे, मैंने गुहागर का टेनिस बॉल क्रिकेट के अंदर मेरा नाम ऊंचाई पर क्यों है और आज चिपलून प्रीमियर लीग के अंदर मैं आइकॉन खिलाड़ी के हैसियत से क्यों खेल रहा हूं, इसका जवाब दे रहे हैं। 10 गेंदों का खेल शेष है, 31 रनों की जरूरत है। नागार्जुन कापरे के जो खिलाड़ी ना, वो जी जान लगा रहे इस टूर्नामेंट के अंदर। शुभम अगर मुकाबला जिताते तो इनके लिए 500 के नाम सुरवे स्पोर्ट्स की तरफ से रहेगा। ईश्वर के अगली गेंद अपने बॉलिंग मार पर अच्छी है, विकेट के पीछे विकेट के पर अच्छा काम कर रहे, विकेट लेने की कोशिश मैदान के अंदर है। सैक्रिफाइस वाला विकेट, शुभम बैक टू पवेलियन, झटका नंबर 3 लगा। शुभम बैक टू पवेलियन आते हुए 47 रनों पर यह तीसरा झटका। ये देखिए, थैंक यू, शुक्रिया। सैक्रिफाइस वाला विकेट, मैदान के अंदर स्ट्राइक देना चाहते थे राजकिरण बोले को। 9 गेंदों का खेल शेष, 31 रनों की जरूरत है। 3 गेंदों में रन नहीं आएंगे। सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। शाम का समय के 9 गेंदों में 31 रन। बैटिंग करने वाली टीम ओम साई 11 को जीतने के लिए, सामने वाली टीम फील्डिंग जो कर रही है नागार्जुन खापरे की है। ईश्वर की अगली गेंद कमेंट्री बॉक्स इन की तरफ से बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, टप्पा काटने के बाद हरकत करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तान में। रन की कोई गुंजाइश नहीं है। टप्पा काटने के बाद ज्यादा उछाल लेते हुए गेंद विकेट कीपर के दस्तान में गई। प्रथमेश यादव मुस्कुरा रहे हैं। अंपायर ने 1 बाउंस का सिग्नल दिया तो अंपायर एक बार पे देखिए, अंपायर भी मुस्कुराया, उसके बाद गेंदबाज भी मुस्कुरा रहे हैं। 8 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। इस ओवर की 4 गेंदों में रन नहीं है। इस ओवर की कहानी देखिए, डब्ल्यू, फिर एक बार फिर 0, उसके बाद डब्ल्यू और फिर 0। अच्छी गेंदबाज है, गेंदबाज डब्ल्यू की तलाश में यानी विकेट की तलाश में, और विकेट टेकर गेंदबाज है। गुहागर की ये बहुत अच्छे खिलाड़ी, इनके ऊपर निगाहें हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार पर। 8 गेंदों का खेल शेष है, 31 रनों की जरूरत है। राजकिरण का बोला बल्ला अभी बोल नहीं रहा है। राजकिरण बोले एक अच्छी खिलाड़ी है। 8 गेंदों में 31 रन। बैकफुट पर चले गए बहुत अच्छी तरीके से। इस गेंद को खेलते हुए एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी तेजी के साथ पीछा कर रहे हैं, क्या रोक पाएंगे? ओ अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग है। राजकिरण बोले स्ट्रोक अच्छा खेल रहे, मगर वहां पर फील्डिंग भी उतनी अच्छी हो रही है। बहुत अच्छे खिलाड़ी के विकेट कीपर देखे, थ्रो अच्छी तरीके से गैदर करते हुए आदित्य समान को आप देख रहे हैं।
रन संख्या 2 रनों के साथ 49, 3 विकेट के नुकसान पर पारी का 5वां ओवर चल रहा है। अब जाकर इस मैच में जीतने के लिए 7 गेंदों का खेल शेष है। 29 रनों की जरूरत है। 7 गेंदे 29 रन। स्ट्राइकर एंड पर राजकिरण भोले बैटिंग करने के लिए तैयार। ओवर द विकेट उड़ाया आसमान की तरफ ऑन साइड पर खेलते हुए मिस्टर मिस्टोक है। गेंद के नीचे खिलाड़ी तेजी के साथ आते हुए सौरभ पवार आए, ले लिया कैच। विकेट का पतंग, तीसरा झटका यहां से लगता हुआ गॉड सफलता मिली है। शुक्रिया। एक शानदार कैच मैदान के अंदर सौरभ पवार उन्होंने पकड़ा, उसके बाद इनका सेलिब्रेशन देखने जैसा था। इनको पता कि ये बहुत बड़ी विकेट थी। देखिए मुस्कुरा रहे हैं, खुशी का कोई ठिकाना नहीं है। कैच बहुत अच्छा हुआ और उसके बाद ये सेलिब्रेशन, क्योंकि बड़ी विकेट थी, बड़े अच्छे खिलाड़ी थे। राजकिरण वो आउट होकर डकआउट की तरफ। 6 गेंदों का खेल शेष, 29 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। आखिरी ओवर लेकर पिछले मैच के हीरो बनने वाले खिलाड़ी अवधूत को आप देख रहे हैं, गेंदबाजी करने के लिए आए हैं। 6 गेंदे 29 रन चाहिए। स्ट्राइक रेट पर किरण ढसाले, नॉन स्ट्राइक रेट पर विकी नरलकर। किरण ऑन स्ट्राइक, राजकिरण आउट हो चुके हैं। 8 गेंदों में 23 रनों का योगदान। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओवर द विकेट अपने बॉलिंग मान पर और शानदार गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी। पैरों को एक बार फिर बल्ले और पैरों को लगने के बाद पीछे की तरफ चली गई, खिलाड़ी पीछे करे, चली गई दर्शक दीर्घा में अलाउंग द कारपेट थी, रोकने की कोशिश की, रोक नहीं पाए। 4 रन। अभी भी मैच ऑन करने की कोशिश किरण ढसाले कर रहे हैं। रन संख्या 53 पर पहुंची है। 25 की जरूरत अभी भी है। शुक्रिया। जबरदस्त गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी। उसके ऊपर अब जाकर चौबा आया। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 53 रन। जीतने के लिए 25 रन अभी भी बैलेंस में गए। 5 गेंदों का किल शेष, 25 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्क पर। ओवर द विकेट शानदार के टप्पा खाने के बाद गेंद नीचे रहते हुए शायद पीछे, यहां से पहले बल्लेबाज ने चकमकाया, उसके बाद विकेट कीपर चकमका रहे। नसीब का सहारा, भाग्य का सहारा। 4 रन खाते के अंदर ऐड होंगे। यहां से अब जाकर 4 गेंदों में 21 रनों की जरूरत है। चौका भी आया है। शेवटच्या निश्चित 4 चेंडूचा काही शिल्लक आहे। 4 चेंडूमध्ये तुम्हाला 21 धावा बनवायच्या। बॅटिंग करणारा संघ ओम साई 11चा संघ तुम्ही बघताय आणि गोलंदाजी करण्याकरता आपण बघितलं तर अवधूत मागच्या मॅचचा गिरोध, त्याच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत। गोलंदाज सज्ज आहे। ओव्हर द विकेट फुडीत बॉल, मोठा फटका कायचा ऑन साइडला खेळला। मिस्टर मिस्टो काय डीप फाइंड एक क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय, जेल पकडला जातोय आणि फलंदाज किरण बॅक टू पवेलियन। धक्का नंबर या मॅच मध्ये 5वा धक्का, 5वा ब्रेक थ्रू। फलंदाज बाद, किरण बॅक टू पवेलियन। थँक्यू। 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। या मॅच मध्ये जिंकायचं तर 3 बॉल मध्ये तुम्हाला 21 धावा बनवाव्या लागतील। बॅटिंग करण्याकरता श्याम नरलकर, विकी नरलकर आणि श्याम नरलकर ही जोडी मैदानामध्ये असेल। शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 3 बॉल मध्ये तुम्हाला जिंकण्याकरता या मॅच मध्ये विजय मिळवण्याकरता 21 धावांची गरज अजूनही आहे। श्याम स्वतः कर्णधार बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय। 5 गडी बाद झाले। 7व्या क्रमांकावरती त्याला संधी मिळाली। 3 चेंडू शिल्लक आहेत। 21 धावांची गरज आहे। मोठे फटके खेळावे लागतील। मॅचमध्ये रंग येईल का, मॅचमध्ये पलटवार येईल का, ते बघणं फार गरजेचं आहे। स्ट्रायकेनवरती बॅट्समॅन श्याम नरलकर, नॉन स्ट्रायकेनला बॅट्समॅन विकी नरलकर। राऊंड विकेट पुढील बॉल अवधूतचा। चेंडू लेग स्टंपच्या मागे, एस्ट्याच्या मागे या ठिकाणी थोडीशी चूक केली गेली। पंचाचा सिग्नल आपण बघितलं तर व्हाईट बॉल देखील आलाय। मिस्टर एक्स्ट्राचा इशारा केलाय। दोनों हात समांतर म्हणजे धाव अवंतर क्रिकेटच्या पटण्यावरती। एकूण 2 धावांना धावफलक वाढेल। 59 धावा अजून विजय करता आपण बघितलं तर या मॅच मध्ये 19 धावांची गरज आहे। चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 3 बॉल आणि 19 धावा। विकी नरलकर ज्यांना अनेक वर्ष क्रिकेटच्या पटल्यावरती चांगली कामगिरी केली आहे, बरेच क्रिकेट त्यानं देखील खेळलं आहे। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज आहे।
मोठा फटका घ्यायचा ऑन साइडला चेंडूला खेळलाय स्क्वेअर लेगला शतरक्षक आणि त्यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातो वन बाउंड चेंडू सीमा पार चौकार आलाय महत्वाच्या क्षणी महत्वाचा चौकार विकी नरलकरच्या बॅट मधनं चेंडू सीमा पार 4 धावा थँक्यू अक्रॉस द स्टंप गेले होते ऑन साइडला एक दर्शनीय स्ट्रोक विकी नरलकरच्या बॅट मधनं शतरक्षक होते परंतु ते रोखू शकणार नाही टप्पापर्यंत त्यांच्या डोक्यावरनं निघून गेला 2 बॉल 15 धावा पुन्हा एकदा क्रॉस द स्टंप गेलेत ऑन साइडला घ्या फटक्याला केला डीप स्क्वेअरला शतरक्षक आहे त्यांच्या हातामधनं जेल सुटलेला आहे जेल घेण्याचा प्रयत्न देखील केलाय परंतु जेल घेऊ शकत नाही दुसऱ्या धाब्याकरता परत आलेत आणि 2 धावानं संघाची स्थिती आपण बघितली तर 67 धावा माफ करा 65 धाबा एकूण झालेले आहेत शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता या मॅच मध्ये आपण बघितलं तर अजूनही 13 धाबांची गरज आहे 1 बॉल आणि 13 धाबांची गरज आहे ओव्हर द विकेट फुटिंग बॉल आणि या ठिकाणी आपण बघितलं तर निश्चित शेवटचा बॉल या ठिकाणी डॉट आलाय म्हणजे अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करणारा संघ नागार्जुन कापरे संघ या मॅच मध्ये दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळमध्ये नाव करतोय खूप चांगली कामगिरी नागार्जुन कापरे हा संघ विजय झालेला आहे गाडा घेऊया गाड्यात तर मॅन ऑफ द मॅच कडे देखील जाणार आहोत लगेचच मॅन ऑफ द मॅच देखील जाहीर केला जाईल